पूर्ण पॅक झालं. व्हिडिओ आम्हाला पण घ्या ना. ट्रेन मध्ये अशी गर्दी असते, डबे वाढवा जरा. नमस्कार मित्रांनो, मी नरेंद्र जाधव. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज निघालो आहे मी गावाला. आमची राखण द्यायची आहे बाकी. आपली गाडी असणार आहे आज तुतारी एक्सप्रेस दादरवरनं, जी 12:05ला सुटते. आणि वसईवरनं चुलत भाव येणार आहे आणि पुतण्या पण येणार आहे. आम्ही तिघीजण आता जाणार आहे. गाडी गर्दी आहे काय आता माहीत नाही किती असेल. मांडवीला तर नाही, मांडवीला जर बसायला पण मिळणार नाही. ते आता लवकर चाललो आहे, 8:30 वाजलेत. त्याला जाऊन लाईन लावतो. जे बसायला तरी थोडं तरी मिळालं तरी बस झालं. तुम्हाला तर मिळतो मी डायरेक्ट दादरला. मित्रांनो, आपण दादरला पोचलो आहे आणि समोर आहे चर्चगेट साईडचा शेवटचा ब्रिज आहे. त्याच ब्रिजवरून आता जाणार आहे सेंट्रल लाईनीला. आपल्याला ब्रिजवरच तिकीट काउंटर मिळणार आहे. बरीच गर्दी असू शकते, राखणीचे दिवस चालू आहेत, हे सांगू नाही शकत. हे वरतीच मित्रांनो तिकीट काउंटर आहे. पहिला तर तिकीट काढून घेतो आणि मग जातो. आपली गाडी येते 11 नंबरला. तिघांचे पण तिकीट आताच काढायचे आहेत. मित्रांनो, दादर ते संगमेश्वर एकाची तिकीट पडली 160 रुपये. तर पुढे जाऊन बघतो. मी पुढेच जाणार आहे लाईन लावायला. पाठीमागे असतात काय माहिती नाही, कधी गेलो नाही पाठीमागे. पुढेच जाऊन बघतो पहिला. तर 2-3 वेळा गेलो आहे तर पुढेच लाईन लावलेली आहे. तर हे लोक किती वाजता येतात काय माहिती नाही. तर काही वसईवरून फास्ट गाडीने येतील. गाडी लागली आहे कोणती तरी साईडला. लातूर कुठली तरी गाडी आहे ही. गर्दी बघा हाय स्टेशनला. आमच्या गाडीला आहे काय माहीत नाही गर्दी. आता पुढे गेल्यावरच कळेल किती गर्दी आहे ती. बसायला भेटलं बस झालं आपल्याला, बाकी काय नाही. मित्रांनो, 9:30 वाजलेत आणि माझ्या पाठोपाठ लगेचच 5-6 नंबर लागलेत. आता माझ्या पुढचे नंबर तुम्हाला नेऊन दाखवतो कितपर्यंत आहे माझी लाईन. माझा नंबर आहे इकडे आणि एवढी इकडे लाईन लागली आहे पुढे. जवळजवळ एका डब्याची माणसं असतील ही. आम्हाला दुसऱ्या डब्यात जायला मिळालं तर बरंच आहे. जर पहिल्या डब्यात गेलो तर बसायला मिळणार नाही. ते आता दिसत आहेत थोडे, एकदा उभे राहिले तरी भरपूर लांब लाईन जाणार आहे. इथपर्यंत ही लाईन लागलेली आहे, एवढी आहे. सर्व लोक गावाला जातच असतात, येत असतात. प्रत्येकाची काही ना काही दरवर्षी कामं चालूच असतात. तसं आम्ही चाललो आहे आता राखण देण्यासाठी. बहुतेक लोक राखणीसाठी निघतात आता. इतरही कामं असतात त्यांची. मित्रांनो, 11 वाजून 10 मिनटं झाली आहेत आणि हा दादा आला आहे माझा चुलत भाव आहे. आणि आहे पुतण्या स्वरूप, या दादाचा छोटा भाऊ, त्याचा हा मुलगा आहे स्वरूप. आणि आता लाईन बघा केवढी लागली. पाठीमागे लाईन, शिकार पाठी गेलेला आहे. आता चान्स कुठल्या डब्यात लागतोय काय माहिती नाही. सेकंड डब्यामध्ये लागला तर व्यवस्थित आम्हाला बसायला मिळेल. आता मांडवीचा पण टाईम झाला. मांडवी आता इथे येईल 10 नंबरला आणि आमची गाडी येईल 11 नंबरला. सर्वांना उभं केलं आहे. किती वाजता गाडी तर लागते अजून 11:15च्या दरम्यान. उभंच आम्हाला इकडे उभं करून ठेवलं आहे. मित्रांनो, आपली गाडी लागली तुतारी एक्सप्रेस. आणि लाईन चालू केली इकडे. मित्रांनो, इथं पहिला डबा तर पॅक होत आला आहे. आता आमच्यासाठी काय करतायत काय माहिती नाही. तर आम्हाला तर बसायला मिळणार नाही आहे, पूर्ण पॅक झालं आहे. मित्रांनो, आम्हाला दुसरा डबा मिळाला आहे. आता चालली. चला 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 चला. चला चला, मिळणार मिळणार मिळणार, सर्वांना मिळणार सर्वांना मिळणार.
चला 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 चल खाली चला खाली हा बस बस आता विंडो विंडो बघू नकोस बस आता बस बस स्वरूप बस इथे चला इकडे एक सीट भेटले आणि इकडे आम्हाला भेटले ते भेटले चला आहे काय बरं झालं भेटली व्यवस्थित बसायला जागा मित्रांनो 12 वाजलेत गाडी एवढी पॅक झाली भरपूर पॅक झाली व्हिडिओ आम्हाला पण घ्या ना ट्रेन मध्ये अशी गर्दी असते डबे वाढवा जरा दोन करा चार करा मित्रांनो आज लेट झाले मांडवी पण बाजूलाच लागलेली आहे 12 वाजले तरी पण लेट आहे गाडी अजून आता ही गाडी पण कधी सोडतात काय माहिती नाही पण गाडी बहुतेक लेटच सोडतील कारण मांडवी गेल्याशिवाय हिला सोडणार नाहीत बहुतेक बघूया आता कधी सुटते कारण 12:05चा टायमिंग आहे 12 तर वाजून गेलेत तर बघूया आपण वाट कधी गाडी निघते ती मित्रांनो आपली गाडी बरोबर टायमच सोडले पण मांडवीला थांबवले आपल्या गाडीला बहुतेक पुढे थांबवतील आणि त्या गाडीला क्रॉसिंग देतील सकाळचे मित्रांनो 4:45 वाजलेत आणि गाडी आता पोचली चिपळूणला बघा चिपळूण शहर चिपळूण पाणी ढंडले पाणी पाणी नदीला पाणी नदी सुटले काहीच पाणी नाही मित्रांनो सकाळचे 7 वाजलेत आणि गाडी आता पोचली आपली संगमेश्वरला. आमचा स्टेशन आला आहे, आता मी उतरणार आहे. सर्व आम्ही तयारीत आहोत.
संगमेश्वर रेल्वे स्टेशन. इकडे मित्रांनो एकच ब्रिज आहे, तो पण गेला पाठीमागे. एवढं लोकांना पुढून मागे जावं लागतं. चला मित्रांनो, उतरलो आहे आता आपल्याला भरपूर मागे जावं लागणार आहे, कारण ब्रिज एकच आहे. पुढे तर ब्रिज पण नाही आणि मागे पण ब्रिज नाही इकडे. चला जाऊया. गाडी तर आपली आता एस टी नसणार, रिक्षानीच संगमेश्वर डेपोला जावं लागेल. तिथून मग देवरूपला एस टी वगैरे बघणार आहे. आधी बघतो, चौकशी करतो. डायरेक्ट जर एस टी असेल तर डायरेक्ट निघून जाणार आहे आम्ही देवरूपला. हा असा आहे मित्रांनो संगमेश्वर रेल्वे स्टेशन. ही बाहेर जाण्याची एंट्री. बाहेर चाललो आम्ही आणि इकडे रेल्वे स्टेशन आतमध्ये. आता आपण रिक्षा बघूया. आता काय एस टी तर नाही मिळणार, आता डबल गाड्या बदलाव्या लागणार आहेत. रिक्षाशिवाय आपल्याला काय पर्याय नाही. आता खाली जाऊन बघायला पाहिजे गाडी. खाली जाऊन बघूया काय, खाली जाऊन बघूया एकदा. खाली जाऊन बघूया बस भेटते काय. रिक्षानेच जाऊया. माझ्यावर एवढी लोक चाललीत खाली म्हणून बोलते. खाली जाऊन मित्रांनो बघतो पहिला मिळते काय बस, नाही तर ह्या रिक्षा आहेतच तिकडे लागलेल्या. बघा संगमेश्वर रेल्वे स्टेशन. बघूया जाऊन. मागजन म्हणून काहीतरी आहे गाडी. एक वेळेला गेलो होतो मी, ती जर भेटली तर बरं आहे. गेले काय माहीत नाही ती अजून निघून. ती डायरेक्ट देवरूपला जाते आणि आम्हाला पण जायचं आहे देवरूपलाच. नाही ते डबल संगमेश्वर डेपोला जाऊन परत आम्हाला एस टीने देवरूपला जावं लागेल. इकडे मित्रांनो हायवेला आलो आहे आता. समोर जाऊया आपण. एवढी माणसं आता गाडीसाठी थांबलेत. कोणत्या गाडीसाठी थांबलेत काय माहिती नाही आपल्याला. बघूया. आपल्याला तर देवरूपलाच जायचं आहे. सर्व्हिस लोक देवरूपवाली नसतील, काही संगमेश्वरवाली पण असतील. चला बघूया आपण पण वाट यांच्याबरोबर. मित्रांनो आम्हाला कोणा डायरेक्ट देवरूप गाडी मिळाली. गाडी रिकामीच होती, बसायला पण मिळालं. अजून सीट आहेत रिकाम्या. ते दादा बसलाय, ते स्वरूप बसलाय आणि मी इकडे बसतोय. पाठीमागे पण आहेत रिकाम्या. मित्रांनो देवरूपला पोचलो आहे आम्ही. हा देवरूप डेपो आहे. मस्त डोळा लागला होता संगमेश्वरपासून इथपर्यंत. जागच नव्हती, मस्त झोप लागली होती आता. आणि आता आलो आहे जरा बाहेर, चहा बघतो जरा गुळाचा. मित्रांनो संगमेश्वर रेल्वे स्टेशनपासून ते संगमेश्वर डेपोपर्यंत 40 रुपये बोलला होता रिक्षावाला. तेच आम्ही देवरूखपर्यंत 40 रुपयात आलो आहे. संगमेश्वर रेल्वे स्टेशनपासून ते देवरूख डेपोपर्यंत. आणि आमचा दादा आला आहे आता घ्यायला आहे का, ते गाडी घेऊन कुठे आला आहे बघूया. तोपर्यंत इथे गुळाचा चहा आहे समोर, तो जरा पितो. कुठे आला आहे काय माहिती, दिसत तर नाही कुठे. बघूया, कॉल करेल तोपर्यंत चहा पिऊया आपण. हे बघा इथं स्पेशल चहा आहे गुळाचा. चहा दे आम्हाला गुळाचा. पुणे आला तर इकडे या चहा पियाला गुळाचा. हा डेपो आहे, डेपोच्या बाहेरच आहे इकडे. मित्रांनो नाही बघा दादा आलेत आमचे घ्यायला. पुढे येऊ पुढे, पाठी गाडी आहे. जाऊन दे पुढे. चला निघूया. आणि हा देवरूख मार्केट आहे मित्रांनो पूर्ण. आणि बाजारची गल्ली तिकडे पुढे आहे राईट साईडला. आम्ही जातो. तर गाडी मध्येच लावलेली होती. परत बाटून पुढून गाड्या येतात, वांदे होतात परत. आणि हा डेपो आणि समोर आहे दत्त मंदिर आणि रिक्षा पार्किंग आहे इकडे. चला गाडीमध्ये बसून घेऊया आपण. हे काय घेतलंय? तांदूळ एवढे खाणार ना तुम्ही 2 दिवसात. हे आमचे दादा बघा उलट्या साईडला एक जण या. हा त्या बाजूनी ये ना, एकाने त्या बाजूने. त्या बाजूने. अच्छा चल ठीक आहे. घुसले. अरे आता तिथे टाकले हो.
चला निघूया आता पण घरी. नाही मी काय म्हणतो हा. घरी जाऊन मग आपण हे सगळं घ्यायला यायचं नारळ वगैरे. आताच घेऊया. आताच घेऊया. आताच घेऊया ना. हा मग गाडी तिथे लावूया चालेल. कुठेतरी. तुम्ही उतरा मग बस. हो चालेल चालेल. उगाचच कशाला हो तेच आहे ना. ना. आणि ही चला मित्रांनो खरेदी करायची अजून. आधी खरेदी करतो मगच घरी जातो आम्ही लोक. चला इथे गाडी लावू शकत नाही. उतर. मित्रांनो आमची खरेदी करून झालेली आहे आता आणि आता चाललोय आम्ही घरी. ही गाडी इथे लावले आणि ही पूर्ण बाजारची गल्ली. जर रविवारी बाजार इकडे भरतो पूर्ण. रस्ता गाडीसाठी बंद असतो. चला आता निघूया घरी जाऊया. मित्रांनो मच्छी मार्केटच्या इथे आलोय आता. हे समोर आहे मच्छी मार्केट. आज सर्व दुकानं चालू आहेत कारण लोकांच्या राखणी द्यायच्या आहेत त्यासाठीच कदाचित चालू असते. तुम्हाला मटन चिकन वगैरे सर्व भेटून जाणार इकडे. मित्रांनो गावाला पण काय पाऊस दिसत नाही. मुंबईसारखी हालत आहे गावाला. आता थांबलो आहे आम्ही इकडे. हवा भरायला घेतली टायरामध्ये. घर काय बाजूलाच आहे आता. इथून समोर जर जाल तर जातो रत्नागिरीला रस्ता आणि इकडून जर गेलात तर साखरपा करून कोल्हापूर असा हा जातो आणि आपल्याला जायचं इथे लेफ्टला. मित्रांनो आता आलो आहे आपण दादांच्या घरी. हे बघा गेट आहे इथे. आता मला जाऊन गेट उघडावा लागेल. कोणी नाही डॉक्टर आहे इकडे. हे डॉक्टर डॉक्टरने घेतले भाड्याने आणि एक आले आहेत 4. गेट उघडूया आपण. अरे आतून पण आहे काय. चला येऊन देत आपली गाडी आतमध्ये. जाऊन देत. आणि हे घर आहे समोर. घर म्हणजे बंगलाच आहे. चला तुझा मी लावतो. आणि इकडे गेला साखर प्याला आणि आम्ही आलो इथून देवरुखवरून. पाठीमागे पण अशी शेड मारले. हा मागे पण मारले. हे बघा मागे पण मारले इकडे. मध्ये मी होतो तेव्हा काही ती कामं चालू होती. आता ही सर्व पूर्ण झालेली आहे तेव्हा कामं. म्हणजे पाठीमागे पण आपण हवेशीर बसू शकतो. आणि ही अशी जागा आहे. पाठी तिकडे विहीर आहे आणि झाडं लावलेली आहेत. अजून बरीचशी झाडं लहान आहेत. आता होतील तेव्हा होतील मोठी. पाऊस नाही म्हणून आता काय वांदे केलेत सर्व. पेरणी बिरणी लोकांची झाली. आता सर्व सुकून जाणार आहे ती पाऊस नाही तर. चला आपण जाऊया घरी. हा हे बघा असा बंगला आहे. इकडे किचन आहे आणि त्याला अटॅच हॉल ओपनच आहे सर्व. इथे एक बेडरूम ठेवला आहे. हे आमच्या ज्योती वहिनी. आणि इथे एक बेडरूम आहे आणि वरती आहे टॅरेस. आता काय टॅरेसवर नाही जात. ऊन वगैरे भरपूर पडले आता. आता नाश्ता पाणी बघूया काय आहे. जरा आंघोळ वगैरे करूया. फ्रेश होऊया. मित्रांनो आमच्या आंघोळ्या झाल्या आहेत. चपाती भाजी केलेली ती पण झाले खाऊन. आता बोंबील होते. सुके बोंबील केले होते. बघा दाखवतो. ते सुके बोंबील केले होते वहिनीने आमच्या. आणि चपाती होती. आता जेवणाचं बघूया दुपारी. तर आता आम्ही झोपतो. 2 तासांनी जरा उठतो. तर व्हिडिओ मित्रांनो इथे संपवतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.